ही सिस्टम तयार केलेली आहे. सगळं होऊ शकतं. त्याच्या हृदयमध्ये असायला पाहिजे की मला असं करायचं आहे. तर सगळं जीवनामध्ये सगळंच होऊ शकतं. पण अमरीशभाई, हे सगळं करताना गुजराती कुटुंबातला असल्याचा तुम्हाला खूप फायदा झाला आणि खूप त्याचं काही वेळेला नुकसानही होत असेल. फायदा झाला का नुकसान झालं तुम्ही गुजराती असल्याचा? नाही, मी तर ते त्या तरफ पाहिलंच नाही कधी. मी स्वतःला आज बी महाराष्ट्राने मानतो. पण समजा तुम्ही गुजराती कुटुंबातले नसता तर तुम्हाला काय फायदा झाला असता, किंवा काय आता काय जर मराठी म्हणजे गुजराती कुटुंबातले नसता तर काय फायदा झाला असता? त्यामुळे तसं तर मला कधी विचार कधी केला नाही. पण मी स्वतःला महाराष्ट्रामध्ये इतक्या वर्षापासून राहतो. मी स्वतःला महाराष्ट्रीयन मानतो. आणि मी माझ्या गावामध्ये जाऊन करू शकलो असतो. माझी गावामध्ये एज्युकेशन संस्था काढू शकलो असतो गुजरातच्या. मी नाही गेलो कारण माझ्या इथल्या माणसावर ध्यान आहे. माझ्या शिरपूरच्या महाराष्ट्रीयन माणसावर, म्हणजे मी स्वतःच महाराष्ट्रीयन, मी त्याच्यावरच माझं लक्ष आहे. मुंबईला आहे, मी का जाऊन ते माझं गाव जिथे आहे, सोजित्रा म्हणून गाव आहे आनंदच्या जवळ, तिथेही करू शकलो असतो. पण मी म्हणतो माझा काही संबंध नाही आहे. ज्या माणसाने मला मोठं केलं, ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्या लोकांसाठी करायचे. सध्या जर विचार केला तर शेती, आरोग्य, शिक्षण आणि उद्योग हे 4 महत्त्वाचे स्तंभ आहेत ज्यावर राज्याची प्रगती अवलंबून असते. एन्व्हायरमेंट अर्थात. पण सध्या याच क्षेत्रांमध्ये काहीसा अनागोंदी कारभार निर्माण झालाय का, असा प्रश्न आम्हा सगळ्यांना पडतोय. आणि अशा ह्याच्यामध्ये याच क्षेत्रांमध्ये जास्त काम तुम्ही करताय, आदर्श काम तुम्ही करताय, त्यामुळे राज्यातल्या राजकारण्यांनी एक आदर्श तुमचा समोर ठेवून तो कित्ता गिरवला तर महाराष्ट्राचं भवितव्य निश्चित उज्ज्वल होईल. कृषी मूलम जगत सर्वम, म्हणजे कृषी हेच जगण्याचं आणि जगाचं मूल आहे असं मानून तुम्ही जे काम करताय ते काम असंच अविरत पुढे चालू राहू दे आणि